मला सांगितले MRI काढायला बाहेर तर आम्हाला जमत नाही बाबा एवढे पैसे तर इथे तर एवढी सोय आहे तर सुरू करा ना तुम्ही। हे बघा की 24 तासाचा का देण्यात आलेला आहे। आज तिकडं MRIच्या ज्या गोष्टी पूर्तता आहेत त्या पूर्णपणे झालेल्या आहेत। कुठंतरी खोट्या आचारसंहिता ही राजकीय गोष्टींना लागली जाते। नवी मुंबई महानगर पालिका के अंतर्गत वाशी स्थित मनपा अस्पताल में MRI मशीन पूरी तरह से तैयार है, लेकिन संबंधित मंत्री के पास समय न होने के कारण अब तक इसका उद्घाटन नहीं किया गया है। इसके चलते स्थानीय नागरिकों को अत्यावश्यक MRI जांच के लिए मजबूरन निजी अस्पतालों का सहारा लेना पड़ रहा है, जिससे गंभीर स्थिति उत्पन्न हो गई है। इस मुद्दे पर उबाठा गुट के नवी मुंबई जिले अध्यक्ष प्रकाश पाटिल ने तीखी नाराजगी व्यक्त की है। उन्होंने कहा है कि महानगर पालिका द्वारा करोड़ों रुपए खर्च कर मशीन उपलब्ध कराई गई है, लेकिन केवल उद्घाटन के इंतजार में उसे शुरू नहीं किया जा रहा है, जिससे आम जनता को आर्थिक और मानसिक परेशानी झेलनी पड़ रही है। प्रकाश पाटिल ने प्रशासन और संबंधित मंत्री पर निशाना साधते हुए कहा कि स्वास्थ्य सेवा जैसी बुनियादी सुविधा को राजनीतिक कारणों से रोकना बेहद दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने मांग की कि तत्काल उद्घाटन कर MRI सेवा शुरू की जाए। साथ ही उन्होंने चेतावनी दी है कि यदि 24 घंटे के भीतर यह सेवा शुरू नहीं की गई तो बाठा गुट की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा। बघा की 24 तासाचा का देण्यात आलेला आहे। आज तिकडं MRIच्या ज्या गोष्टी पूर्तता आहेत त्या पूर्णपणे झालेल्या आहेत। कुठंतरी खोट्या आचारसंहिता ही राजकीय गोष्टींना लागली जाते। हे अत्यावश्यक सेवामध्ये तिथं आपण पाहिलं असेल की 70 वर्षाची व्यक्ती MRI साठी 2-3 दिवस येते आणि हा फॉर्म का देण्यात येतो मग? आणि इथं कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकेचं नाव नाही, जागा महानगरपालिकेचं, मशनी महानगरपालिकेकडून आलेल्या आहेत। म्हणजे हे कुठंतरी अधिकाऱ्यांमधला असलेला काळा बाजार हा समोर आलाय। ज्या लोकांना दिले ते लोक तिथं त्यांचा स्टाफ, त्यांचं कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम ही सर्व तिथं आहे। पालिकेच्या अधिकाऱ्याला हॉस्पिटलच्या बोलवला असता खाली आला नाही, म्हणजे कुठंतरी काहीतरी काळा बाजार आहे म्हणून तो अधिकारी पण खाली आला नाही। या सर्व गोष्टी पाहताना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, जिल्हा प्रमुखांच्या वतीने तिथे सांगण्यात आलंय की 24 तासात ही सुविधा तुम्ही नागरिकांसाठी चालू करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ही सुविधा लोकांपर्यंत पुरवली जाईल। आता शेवटी आलं कुठं सुविधा पुरवणं म्हणजे कुठंतरी भाजप आणि मिंदेगट हे ह्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाहीयेत। म्हणजे कोणता तरी नेता दोघांपैकी एक यायचं, सभागृहात वाद घालायचा आणि सभागृहाच्या बाहेर कोणता तरी नेता येऊन ओपनिंग करणार आणि श्रेय घ्यायचं। श्रेय घेत असताना जनतेला वेठीस धरणं हे या ठिकाणी ठामपणे दिसत आहे। आणि 21वे शतक म्हणतात, 21व्या शतकापेक्षा आपलं 2010 बरं होतं की कोणत्या सुविधा कोणत्याही राजकीय गोष्टीला थांबल्या जात नव्हत्या, त्या सुविधा जनतेपर्यंत थेट जात होत्या। आता कुठंतरी राजकारणामुळे नागरिकांना वेठीस धरलं जाते, हे ठामपणे इथं सांगू इच्छितो। म्हणजे तुम्ही सुविधा द्यायला ही तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये टेस्ट 4 म्हणजे 3 टेस्ट झालेल्या पण आहेत। हे कुठंतरी पालिकेच्या काळा बाजार तो दिसून येतो आणि स्वतंत्र संस्थेला देण्यामागचं कारण काय? जर महानगरपालिकेकडे स्वतःचा सगळा स्टाफ असताना, सर्व काही असताना आज बाहेर द्यायची गरज काय? आणि परत सांगतात की टेंडर प्रोसेस झालेलं आहे, स्टँडिंगला गेलेलं आहे, वर्क ऑर्डर। तुम्ही ज्या 70 वर्षाच्या आई आहेत त्यांना ती सुविधा देऊ शकत नाहीत आणि कुठंतरी राजकारण घेऊन आता हे रुबीवाले मग कोणत्या प्रकारे काम करतात? हे आतमध्ये पूर्ण नस पासून त्यांचं सिस्टम पासून चालू आहे आणि ते आपण पाहिलेलं आहे। त्यांचा माणूस सांगतोय की आम्हाला सांगितलं आम्ही लगेच 5 मिनिटांवर आमच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। हे कोणासाठी आणि कोणाच्या हट्ट्यापायी ह्या गोष्टी चालल्या आहेत? त्यामुळे आमच्या जिल्हा प्रमुखांनी थेट सांगितले की 24 तासात तुम्ही चालू करा आणि त्यांच्या चालू करायच्या मागचं कारण की जनताला वेठीस धरू नका। आज इथं सर्वसामान्य कुटुंबातले लोक येतात, आज त्यांना त्या 10-15 हजारच्या टेस्ट बाहेर करणं सोपं पडत नाही। कोविडमुळं माणसाची कंबर बसली आणि आता तर तुम्ही पाहिलं आहे प्रत्येक गोष्टीवर पैसे वाढत चालले, तर गरिबांनी जायचं कुठं? आणि जर हे अशा पद्धतीने चालत राहिलं असेल तर याला कारणीभूत कोण राहणार? कुठून आलात आपण? मला सांगितले MRI काढायला बाहेर तर आम्हाला जमत नाही बाबा एवढे पैसे तर इथे तर एवढी सोय आहे तर सुरू करा ना तुम्ही लवकर गरिबांसाठी, बरोबर ना? हे काय सांगत नाही आपल्याला? हां हे काय सांगत नाही कधी सुरू होणार आहे? हां कधी सुरू होणार आहे सांगत कधी नाही सुरू का? होणार आहे? मग त्यांनी काय सांगितलं का तुम्हाला कधी सुरू नाही ते म्हणाले एक ट्राय झाली आमची, अजून एक ट्राय व्हायची आहे। तर मी आता गेल्या आठवड्यात मी येऊन गेले MRI काढायसाठी, तर ते म्हटले अजून एक ट्राय व्हायची, अजून काय चालू होणार पण 15 दिवसात चालू होईल असं मला त्यांनी सांगितलं परवा। 24 तासात जर MRI सेक्शन जर का सुरू झालं नाही
तर फीत कापा किंवा नका कापू, आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाणार आणि आम्ही ते डिपार्टमेंट सुरू करायला लावणार, एवढंच आम्ही सांगतो. 1995 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा प्लॉट महापालिकेच्या हॉस्पिटलसाठी जो बिल्डरला सिडकोने विकलेला होता, त्याच्यावरती रिझर्वेशन होतं महापालिकेच्या हॉस्पिटलचं, तरीसुद्धा विकला होता. तो प्लॉट शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आपण शिवसैनिकांनी आम्ही मिळवला आणि त्यावेळेला मी आरोग्य समितीचा सभापती होतो, पाठपुरावा केला. चिंचले मॅडम नगरसेविका होत्या, त्यांनी देखील पाठपुरावा केला आणि आम्ही हा प्लॉट मिळवून घेतल्यानंतर आज जर का ही परिस्थिती असेल तर आम्हाला खरोखर हा प्लॉट दिला याचा आम्हाला पश्चाताप होतोय की काय असं आम्हाला वाटायला लागलं. जाऊन बघितलं, सेटअप पूर्ण लागलेला आहे, मशिनी रेडी आहेत, पेशंट पण रेडी आहे. पण बाहेर चक्रा मारून बिचारी जातात. आता आमच्या समोर एक पेशंट आलं, पण ते आता उद्घाटन अभावी त्यांना घेता आलं नाही, फक्त उद्घाटन अभावी. आचारसंहिता खोटं नाव सांगून, आता पेशंट जर इमर्जन्सी एखादी गोष्ट असेल तर आचारसंहिता काय संबंध आहे? हा, नका करू उद्घाटन, चालू करा ना. उद्घाटन केलंच पाहिजे का? पण आज आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आणि रिबीन आणि कैची त्यांना भेट दिलेली आहे. 24 तासात जर नाही झालं तर आम्ही येऊन स्वतः चालू करणार म्हणून असताना इशारा दिलेला आहे. त्याबद्दल बी आम्ही त्यांना बोललो. ही प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चाललेलं आहे, प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चाललेलं आहे, मनमानी कारभार आहे. त्याचा पण आम्ही त्यांच्या दिवशी आणून दिलं डॉक्टरांच्या, पण ती त्यांची चूक झालेली आहे कॉन्ट्रॅक्टरची, ती चूक आम्ही सुधारून घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे.